तर नागपूरमधल्या काही भागामधली संचारबंदी हटवलेली असली तरी अनेक भाग असे आहेत जिथे अजूनही ही संचारबंदी कायम आहे आणि या संचारबंदीमुळे मध्य नागपूरमधील बाजारपेठ येते आणि त्यामुळे गेल्या 3 दिवसात सुमारे 400 कोटी रुपयांचं नुकसान झालं असाही अंदाज आहे। महाल, चिटणीस पार्क, भालदारपुरा, हंसापुरी, इतवारी, गांधीबाग, सीए रोड या सगळ्या भागामध्ये नागपूरमधील अत्यंत महत्त्वाच्या असा बाजारपेठा आहेत। मात्र संचारबंदीमुळे बहुतांशी बाजार हे बंद असल्यामुळे व्यावसायिकांचं मोठं नुकसान होत आहे। शिवाय या बाजारांमध्ये रोजंदारीवरती काम करणाऱ्या हजारो मजुरांचा रोजगार सुद्धा बुडालाय, त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा आर्थिक संकट आहे। नागपूरमध्ये हिंसाचार झाला आणि त्यामुळे 11 पोलीस स्टेशन अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। मध्य नागपूर बाजारपेठेच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा ठिकाण आहे आणि संचारबंदीमुळे मध्य नागपूरमधील बाजारपेठा जास्त प्रमाणावर बंद आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या वस्तूंच्या जे काही मध्य नागपुरातील बाजार आहेत त्यांना मोठा नुकसान होत आहे। दुकानांमध्ये शुकशुकाट आहे, दुकानं उघडली जात नाही आहे आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ज्या कूलरचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर मध्य नागपुरातून केला जातो, फक्त नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भात या ठिकाणातून कूलरचा सप्लाय होतो, त्या बाजाराला मोठा फटका या संचारबंदीचा बसलेला आहे। आणि याशिवाय मध्य नागपुरातील इतर बाजारपेठाही बंद असल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होत आहे। आपल्यासोबत नागपूरच्या प्रसिद्ध राम कूलरचे संचालक राकेश अवचटजी आहेत। राकेशजी, मध्य नागपूर कूलरचा बाजार आहे, मात्र आणखी कुठले कुठले महत्त्वाचे बाजार मध्य नागपुरात आहे? नाही, सगळा व्यापार जरी तुम्ही बघाल ना तर होतोच मध्य नागपूरमध्ये। म्हणजे तुम्ही जितक्याही वस्तू बघा, स्पेशली ज्वेलरी म्हणता येईल, कपडा बाजार म्हणता येईल, किराणा म्हणता येईल, त्याच्यानंतर टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे जितके हे आहे ते सगळे इथनंच चालतात। मेन गॅरेजेस सगळे इथे आहे, म्हणजे जितका माल इथनं गॅरेजनी जवळजवळ विदर्भामध्ये जातो ते सगळे गॅरेजेस बंद आहे। म्हणजे फक्त नागपूरच सफर नाही होत आहे, इनफॅक्ट माझ्या हिशोबाने पूर्ण विदर्भ सफर होत आहे, कारण भाज्या, कॉटन मार्केट इथेच आहे। तर कॉटन मार्केटला की कूलरचा व्यापार आहे, जवळजवळ कूलरच्या व्यापाराच्या व्यतिरिक्त भरपूर व्यापार इथे आहेत जे इथे व्यवस्थित बंदच आहे बेसिकली। जर आपण कुठल्याही बाजारपेठेला, आता मंगळवारपासून बाजार बंद आहे, मंगळवारी बाजार उघडले नाही, बुधवारी बाजार उघडले नाही, आता गुरुवारी बाजार उघडले नाही, 3 दिवसांचा एकंदरीत जो नुकसान आहे या बाजारपेठांचा, कूलर असेल किंवा बाकी सराफा, किराणा, ट्रान्सपोर्ट, कापड, ह्या सगळ्यांचा कितीचं नुकसान झालं असेल? एक टर्नओव्हर किती असते? भरपूर नुकसान झालं असेल। म्हणजे स्पेशली जर तुम्ही बघाल ना, ज्वेलरी बाजार खूप मोठा आहे आणि लगनसराई आहे, गुढीपाडवा येणार आहे, तर एकंदरीत जी खरेदी असते ना ती पहिले होते, तर ती खरेदी तर होतच नाही आहे। म्हणजे एकंदरीत हा कॉस्केडिंग इफेक्ट जे आहे ते 4-5 दिवस आणखी चालणार असं दिसतं आहे। आणि जर तुम्ही एक टर्नओव्हरच्या हिशोबाने म्हणाल तर मला वाटतं कमीत कमी 300-400 कोटीचं नुकसान असेल इन टोटॅलिटी, कारण तुम्ही काहीच इथून पाठवू नाही शकून राहिले ना। म्हणजे गॅरेजही बंद आहे किंवा मोड ऑफ ट्रान्सपोर्ट बंद आहे, जे मेन इतवारी आहे तो एरिया पूर्णच बंद आहे आणि बडकत चौक, महाल, गांधीबाग सगळंच बंद आहे आणि त्याच्यामुळे काहीच जात येत नाही, आवाजावी बंद आहे पूर्णपणे। तर भरपूर मोठं नुकसान आहे इन टोटॅलिटी। 300-400 कोटी रोजचं नुकसान आहे की 3 दिवसाचं एकत्रित 3 दिवसाचं म्हणता येईल की 300-400 कोटीचं नुकसान कमीत कमी झालं असेल आतापर्यंत। आणि लवकर संचारबंदी उठली नाही आणि दुकानं उघडण्याची परवानगी पोलिसांकडून मिळाली नाही तर हे 300-400 कोटींचं नुकसान जो आहे दिवसागणिक वाढत जाईल, 100% वाढत जाईल। कारण मी सांगितलं ना, गुढीपाडवा येणार, लगनसराई आहे, खूप महाराष्ट्रीयन लोक या दिवसातच लग्न करतात, तर त्यांची जी खरेदी असते ती भरपूर खरेदी असते आणि ती पुष्कळशी खरेदी असते जी तुम्ही वेळेवर पण पुष्कळशा खरेदी करतात, तर त्या सगळ्या खरेदी डेफिनेटली हॅम्पर होणार। म्हणजे जवळ जिथे इथे पुष्कळशे हॉल्स आहेत ते हॉल्सला पण परमिशन बंद झाली ना, की जिथे तुम्ही लग्न करू नाही शकत म्हणून। तर अशा पुष्कळशा गोष्टी आहेत ज्या हॅम्पर झालेल्या आहे आणि बाजार उघडायला पाहिजे। म्हणजे काय आहे, अल्टिमेटली पहिल्याच दिवशी ज्या प्रकारे पोलिसांनी कारवाई केली आहे, माझ्या हिशोबाने ओव्हरऑल एरियामध्ये चांगली आता म्हणजे शांतता आहे आणि जेणेकरून शांतता आहे तर माझ्या हिशोबाने बाजार उघडायला द्यायला पाहिजे आता।
जसं तुम्ही सांगितलं की सगळे व्यापार एकमेकांशी निगडीत आहे. किराणा व्यापार मोठ्या प्रमाणावर आहे आणि विदर्भात सप्लाय होतो. कूलरचा बाजार, तुमचा व्यवसाय खूप मोठा आहे आणि इतरही कूलर व्यावसायिक आहे आणि विदर्भात सप्लाय पूर्ण होते. तर ट्रान्सपोर्टेशन बंद असल्यामुळे, गॅरेजेस इथेच आहे आणि ते ट्रान्सपोर्टेशन बंद असल्यामुळे फक्त नागपूरची बाजारपेठ हॅम्पर होत नाहीये, प्रभावित होत नाही, पूर्ण विदर्भात इम्पॅक्ट होतोय. करेक्ट 100%. म्हणजे काय आहे, सगळं जुळून आहे ना. आणि लोकल माल जो आहे तो लोकल गॅरेजेसनेच जातो आणि ते सगळे गॅरेज बंद असल्यामुळे कूलर ठीक आहे एक 4 दिवसांनी चालला जाईल, पण भाजीपाला किंवा किराणा किंवा अशा लागणाऱ्या ज्या दैनंदिन जीवनाच्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू जे नाही जाणार तर दिसत नाही, पण अल्टिमेटली तिथे पण भरपूर हॅम्पर झालं असेल. कारण लोक त्रास तर होतच असेल, कारण रोजच्या गोष्टी किंवा मिळणार नाही किंवा दैनंदिन दिवसात आपण जे काही वस्तू वापरतो ते मिळत नाही आहे. याच्याशिवाय आता एवढ्या 4-5 वस्तूंची मोठी बाजारपेठ मध्य नागपुरात आहे. काम करणारे कर्मचारी पण मोठ्या संख्येने आहेत, हमाल आहेत, ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये काम करणारे मजूर आहेत. त्यांचा किती नुकसान होत आहे, ते किती हजार लोक या बाजारपेठांवर आपल्या रोजगारासाठी अवलंबित असतील? भरपूर लोक आहे. म्हणजे हातमजुरी किंवा डेली वर्कर्स भरपूर प्रमाणात आहे इथे. आणि तुम्ही बघाल कोतवाडीच्या समोर खूप मोठा बाजार लागतो, जिथे रोज सकाळी लोक बसतात किंवा दैनंदिन काहीतरी मिळेल, दिवसभराची रोजी मिळेल, ते सगळेच बंद आहे. जिथे जिथे लोक बसत होते स्पेशली दिवसाच्या रोजगारासाठी ते सगळेच बंद आहे. आणि व्यापार बंद आहे, तर ऑटोमॅटिकली जितके लोक त्या दुकानात काम करत आहेत या करतात ते सगळे ऑब्व्हियसली नाही येत आहे किंवा येणार नाही, कारण बंदच आहे. आता मध्य नागपुरातील व्यापाऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून काय मागणी कराल? काही नाही, लवकरात लवकर बस बाजार उघडा, लोकांना धंदा करू द्या. स्पेशली उन्हाळा आहे, लोक त्रासत आहे, कारण त्यांना सर्व्हिस पण पाहिजे आहे. लोक वेळेवर कूलर सुरू करतात ना आणि त्यांना सर्व्हिस पाहिजे असती. कूलर बंद आहे काही आहे तर ते करता येऊन नाही राहिलं, तर त्याच्यासाठी पण कूलरचा बाजार उघडायला पाहिजे किंवा सगळेच बाजार उघडायला पाहिजे इन टोटॅलिटी. कारण खूप मोठं रिप्रेझेंटेशन आहे इथनं, टॅक्सच्या प्रमाणात म्हणाल किंवा बाकीच्या वस्तूच्या प्रमाणात, आणि भरपूर अवलंबून आहे लोक. सेंट्रल इंडिया म्हणजे सेंट्रल इंडियाचा हार्ट नागपूर आणि नागपूरचा हार्ट म्हणजे सेंट्रल नागपूर, तर तो एकदम हार्ट बंद आहे असं वाटतंय. त्याला सुरू किंवा करायला हवं, खूप गरजेचं आहे. तर उन्हाळा आहे त्यामुळे लग्नसराई असेल किंवा उन्हाळ्यामध्ये कूलरची आवश्यकता असेल किंवा किराणाचा जो एक मोठा व्यापार मध्य नागपुरातून चालवला जाते, या सर्व बाजारपेठा बंद असल्यामुळे एक मोठा परिणाम जो आहे तो लोकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. आणि जसं राकेश अवचट यांनी सांगितलं की मध्य भारताचा हृदय नागपूर आणि नागपुरातला बाजारपेठांच्या अनुषंगाने हृदय म्हणजे मध्य नागपूर, आणि सध्या मध्य नागपूर बंद आहे. म्हणजे एका प्रकारे आर्थिक दृष्टिकोनातून हृदय जो आहे तो बंद पडलेला आहे, तो लवकरात लवकर सुरू करण्यात यावा अशी मागणी व्यापारी करतायत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.